त्या ठिकाणी भागवत कराड यांच्या गाडीला भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातलेला आहे आणि त्यांचा निषेध करत इथं उपोषण देखील एके ठिकाणी आपण बघितलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या नाराज इच्छुकांचं उपोषण आणि दुसरीकडे आता भागवत कराड यांना या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी घेरलेलं आहे। भाजप कार्यालयामध्ये नाराजी उफाळल्याचं आपण बघू शकतोय। भागवत कराड यांचा निषेध करत इथं घोषणाबाजी देखील दिली जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते तीव्र नाराजी व्यक्त करतायत। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते नाराज झाल्याचं आपण बघू शकतोय। भागवत कराड यांची ही गाडी आहे आणि याच गाडीला या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातलेला आहे। भागवत कराड यांच्या विरोधात देखील इथं घोषणाबाजी केली जाते। एकीकडे भाजप कार्यालयामध्ये 2 महिला पदाधिकाऱ्यांचं उपोषण सुरू आहे। उमेदवारी न दिल्यानं त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती आणि त्यांच्याच समर्थनार्थ हे सगळे भाजपचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि भागवत कराड यांच्या गाडीला त्यांनी घेराव घातलेला आहे। त्यांच्या विरोधात इथं घोषणाबाजी दिली जाते। छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी पोलीस देखील आहेत आणि पोलिसांनी या जमावाला पांगवल्याचं आपण दृश्यांमधून बघू शकतो आणि त्यानंतर भागवत कराड यांच्या गाडीला ही वाट मोकळी करून देत त्यांची गाडी तिथून निघून गेलेली आहे। काही कार्यकर्ते भावनिक झाल्याचंही आपण बघू शकतोय। या संदर्भात ज्ञानेश्वर लोंढे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतात। ज्ञानेश्वर, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे जे कार्यकर्ते आहेत नाराजी व्यक्त करतायत, त्यांनी भागवत कराड यांना घेरल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय। नेमकं काय घडतंय? निश्चितच वर्ष आपण जर बघितलं तर काल छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड राडा पाहायला मिळतो। आज सकाळी सुद्धा काही नाराज पदाधिकारी भाजप प्रचार करण्यात आले होते। मात्र नेमकी त्याच वेळी खासदार भागवत कराड व मंत्री अतुल सावे प्रचार करण्यात आले। त्यानंतर जे आहे ते नाराज कार्यकर्त्यांचा जो आहे तो रोष अधिक उफाळला। त्यांनी जे आहे ते चक्क भागवत कराड यांच्या गाडीवर जे आहे ते हातानं मारहाण सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं। त्याचबरोबर अतुल सावे यांच्या गाडीला सुद्धा मोठा घेराव घेतला होता। मात्र पोलिसांनी जे आहे ते त्या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवलं आणि भागवत कराड व मंत्री अतुल सावे यांची यातून सुटका केली। मात्र हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते प्रचंड आक्रमक झाले। आम्हाला तिकीट का नाकारलंय, आम्ही निष्ठावंत होतो, असं सगळं म्हणणं जे आहे ते या भाजप कार्यकर्त्यांचं आहे। आपण जर बघितलं तर काल सुद्धा या ठिकाणी मोठा राडा झाला होता। एका कार्यकर्त्याने तर अक्षरशः अंगावर ज्वलनशील पदार्थ घेऊन जे आहे ते आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न केलाय। मात्र ज्या पद्धतीने या ठिकाणी भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे आले होते, खरं तर कालपासून जे आहे ते 2 महिला उपोषणाला बसल्या होत्या, त्यांची समजूत काढण्यासाठी प्रचार करण्यात आले होते। मात्र असं असताना एक नाराज कार्यकर्त्यांचा गट या कार्यालयात दाखल झाला आणि त्यांनी भागवत कराड व मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घेतला। त्यामुळे जे आहे ते या भाजपच्या प्रचार कार्यालयात आता सुद्धा मोठा राडा पाहायला मिळतो। अक्षरशः एक महिला जी आहे ती अस्वस्थ झाली, तिला भोळ आली आणि ती महिला सुद्धा खाली पडल्याचं चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि कालपासून जे आहे ते भाजपच्या प्रचार कार्यालयात हे नाराजी नाट्य आज सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं। वरच्या ज्ञानेश्वर, या सगळ्यात मगाशी जे शहर अध्यक्ष आले होते त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतरचं हे आता चित्र आपण पाहतोय। निश्चित भाजपच्या शहरात यांनी जे ते महिला पदाधिकाऱ्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता। मात्र त्या महिला पदाधिकारी मध्ये उपोषणाला बसलेला असताना एक दुसरा भाजपचा नाराज कार्यकर्त्याचा गट जे आहे ते प्रचार कार्यालयात दाखल झाला आणि त्यानंतर जे आहे हा संपूर्ण राडा झालाय। मात्र हा राडा जो आहे तो संपूर्णपणे जे आहे ते मंत्री अतुल सावे व खासदार भागवत कराड यांच्या समोर झालाय। अक्षरशः त्या दोन्ही जे आहे ते भाजपच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीला या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता। चपलांनी सुद्धा त्या गाडीवर मारहाण केली, गाडीवर जे आहे ते आदळआपट केली। मात्र भागवत कराड असतील किंवा अतुल सावे हे दोघेही या ठिकाणी बोलले नाही, कारण की तशी परिस्थिती या ठिकाणी बोलण्यासारखी नव्हती। हे कार्यकर्ते जे आहे ते प्रचंड आक्रमक झाले होते। त्यामुळे जे आहे ते काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची सुद्धा शक्यता होती। त्यामुळे जे आहे ते पोलिसांनी वेळेत ही सगळी सतर्कता राखून दोघांनाही या प्रचार कार्यालयातून बाहेर काढले। मात्र असं असलं तरी अजून सुद्धा या भाजपच्या कार्यालयाबाहेर नाराज कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात आणि कालपासून सुरू असलेले हे नाराजी नाट्य आज सुद्धा सुरूच आहे। ज्ञानेश्वर, या सगळ्यात एका महिलेला त्रास झालेला आहे, तब्येत तिची आता नेमकी कशी आहे आणि काय नेमकं आता त्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत?
निश्चितच त्या महिलेचं असं म्हणणं आहे की मी भाजपाची निष्ठावान कार्यकर्ता आहे. मात्र ज्या महिलेला कोणी प्रभागात ओळख नव्हतं त्या महिलेला तिकीट देण्यात आलं, त्यामुळे जे त्या महिलेची नाराजी होती आणि त्या महिलेने या ठिकाणी येऊन ज्या पद्धतीने आंदोलन केलं त्यामुळे जे आहे त्या महिलेची तब्येत खालावली, तिला भोवळ आली आणि ती जी महिला जी आहे ती आता एका ठिकाणी बसलेली आहे. तिला पाणी सुद्धा पाजण्यात आलंय आणि तिला आता जे आहे ते समर्थक थोड्याच वेळात रुग्णालयात दाखल करतील. मात्र अशा पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी राडा असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अजून सुद्धा काही कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हा सगळा राडा कालपासून सुरू आहे तो आज सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. निश्चितच ज्ञानेश्वर, खरं तर आपण बघितलं मंत्री अतुल सावे असतील, शिवाय खासदार भागवत कराड यांच्या गाडीला घेराव घातल्याचं कळतंय. पोलिसांकडून तिथे नेमकी कशी खबरदारी घेतली जाते आणि गाडी तिथून निघून गेली आहे का? निश्चितच आपण जर बघितलं तर पोलिसांना सुद्धा असं काही होईल असं अपेक्षित नव्हतं. आज काल मोठा राडा झाला होता त्यामुळे जे आहे ते पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठा नव्हता. मात्र जे आहे ते अचानक जे आहे ते नाराज कार्यकर्त्यांचा मोठा गट भाजप कार्यालयात आला आणि पोलिसांना सुद्धा ही सगळी परिस्थिती सावरण्यासाठी थोडा वेळ लागला. मात्र आपण जर बघितलं तर काही काळासाठी या ठिकाणी परिस्थिती पूर्णपणे तणावपूर्ण झाली होती. इतकंच आहे की दोन्ही अतुल सावे असतील किंवा भागवत कराड असतील गाडीतून खाली उतरले नाही, त्यांनी गाडीच्या काचा सुद्धा उघडल्या नाही. त्यामुळे जे आहे ते त्या जमावांना त्यांच्यापर्यंत जाणं पोहोचलं नाही. मात्र ज्या पद्धतीनं आपण व्हिज्युअल मध्ये बघतोय त्यांनी जे त्या गाडीवर आदळआपट केली, अक्षरशः भागवत कराड यांचा फोटो फाडण्यात आला आणि जे ते पोलिसांनी वेळीच सगळ्या कार्यकर्त्यांना आवरलं. जरा म्हणजे बळाचा वापर जरी नसला गेला तरी त्या पद्धतीने जे ते प्रयत्न केले. त्यामुळे जे या ठिकाणची सगळी परिस्थिती आता नियंत्रणात आहे. ज्ञानेश्वर